नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखं कमी इथेनॉल मिश्रण असलेलं इंधन पुन्हा सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अंदाजे 80 दशलक्ष जुन्या दुचाकी आहेत, ज्यांची इंजिन आणि सील्स E20शी सुसंगत नाहीत. रेट्रोफिटिंग ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अन्न विरुद्ध इंधन या मुद्द्यावरती जोर देत नागेश्वरन म्हणाले की E20कडे वळण्यापूर्वी जमीन, पाणी आणि पीक पद्धती याचं सखोल खर्च, लाभ आणि विश्लेषण करायला हवं. सध्या मक्यामुळे अर्ध्या इथेनॉलची गरज भागते, ज्यामुळे अन्नधान्याशी स्पर्धा निर्माण झाली आहे. सरकारनं सध्या E20 कायम ठेवण्याचा आणि त्याचे वेगवेगळे ग्रेड न देण्याचा प्रमाणित दृष्टिकोन स्वीकारला आहे. जुन्या वाहनांचं आव्हान देशामध्ये BS4 मानांकनापूर्वी तयार झालेल्या अंदाजे 80 दशलक्ष दुचाकी आहेत. यापूर्वी बहुतेक वाहनांमध्ये कार्बोरेटर प्रणाली आहे, जी इंधनातील अतिरिक्त ऑक्सिजन ओळखू शकत नाही आणि त्यानुसार स्वतःला जुळवून घेऊ शकत नाही. इथेनॉलच्या संपर्कामध्ये आल्यास जुने रबर सील्स देखील लवकर खराब होतात. जरी या वाहनांना इथेनॉल अनुकूल भागांची बदलणे शक्य असलं तरी त्याचा खर्च आवाक्याबाहेरचा असेल आणि त्याला अनेक वर्षे लागतील. त्यामुळे पंपावरती कमी मिश्रणाचा पर्याय परत आणणं या वाहनांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. नागेश्वरन यांच्या मते इंजिनशी संबंधित चिंता हा मुख्य वादाचा मुद्दा नाही. इथेनॉल उत्पादनासाठी पीक पद्धती कशा बदलत आहेत हा खरा मुद्दा आहे. एकदा जमीन आणि पाणी इंधन उत्पादनासाठी समर्पित केली की ते पुन्हा अन्न पिकांकडे वळवणं कठीण होतं. त्यामुळे प्रथम बदलता येण्याजोगे निर्णय घ्यायला हवेत आणि सखोल तपासणीनंतरच दीर्घकालीन निर्णय हे घेतले जावेत. मक्याचं वाढतं वर्चस्व असलं तरी इथेनॉल उत्पादनामध्ये आता मक्याचा वाटा जवळपास निम्मा झालाय. इथेनॉलसाठी मका एका निश्चित किमतीमध्ये खरेदी केला जातो, ज्यामुळे बाजारभाव घसरल्यानंतरही ते एक आकर्षक पीक ठरतं. डिस्टिलेशननंतर उरलेलं धान्य जनावरांचं खाद्य म्हणून विकलं जातं, ज्यामुळे सोयाबीन पेंडीच्या किमतीवरती दबाव येतो आणि तेलबिया शेतकऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होतं. सरकारचा असा दावा आहे की E20 हे पेट्रोल मानक मिश्रण राहील. वेगवेगळे ग्रेड उपलब्ध करून दिल्यास खर्च आणि लॉजिस्टिकची गुंतागुंत वाढेल. सरकारी आकडेवारीनुसार E10 साठी डिझाईन केलेल्या वाहनांमध्ये E20 वापरल्यास कार्यक्षमतेमध्ये 3 ते 5% घट होते, परंतु इंजिनचं नुकसान झाल्याचा कुठलाही ठोस पुरावा नाही. नागेश्वरन यांनी सुचवलं की जुन्या वाहनांसाठी E10 परत आणावं. मक्याला आवाजावी फायदा मिळवून देणारी किंमत आणि पाण्याच्या प्रमाणातील तफावत दूर करावी आणि खाद्यतेलावरील आयात शुल्काचा देखील पुनर्विचार करावा. E20 सध्या थांबवावं आणि अन्न आणि इंधन याच्यातील देवाणघेवाणीचं पूर्ण मूल्यांकन केल्यानंतरच त्यावरती पुढे जावं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. E10 आणि E20 हे दोन्ही आता पर्याय उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे ज्या गाड्यांसाठी E20 कम्पॅटेबल आहेत त्यांना E20 पेट्रोल पंपावरती मिळेल आणि ज्या गाड्यांना E10 कम्पॅटेबल आहेत तर त्यांच्यासाठी E10चं पेट्रोल हे मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.